नागपुरातून एक खळबळजनक प्रकरण समोर आलंय। भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षांना व्हॉट्सअॅपवर धमकीचा संदेश पाठवत 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे। आरोपीनं विरोधी पक्षाच्या नेत्यांना बॉम्बस्फोट घडवून ठार मारण्याची तसंच त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे। हे प्रकरण नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। दत्तात्रय नगर येथील वसीम पॅलेस निवासी आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल अनावरुल हक सिद्दीकी यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। त्यांच्या तक्रारीनुसार 27 मे रोजी संध्याकाळी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपद्वारे धमकीचा मेसेज पाठवला। या मेसेजमध्ये आरोपीनं विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना बॉम्बस्फोटाद्वारे ठार मारण्याची धमकी दिली। त्यासाठी 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली होती। तसंच वेळेत पैसे न दिल्यास पक्षातील नेत्यांच्या कुटुंबियांना आणि मुलांना लक्ष्य केलं जाईल अशी ही धमकी देण्यात आली। आरोपीनं तक्रारदार जमाल सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे हा धमकीचा संदेश व्हॉट्सअॅप सोबतच पक्षाच्या ईमेल आयडीवरही पाठवण्यात आल्याची माहिती आहे। तक्रारीच्या आधारे सक्करदरा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय। सध्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे। पोलीस स्टेशन सक्करदरा नागपूर शहर पोस्टी हद्दीमध्ये फिर्यादी जमाल अनवरुल हक सिद्दीकी वय 53 वर्ष हे भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष आहेत। यांना एका मोबाईल नंबर 8899162823 या नंबरवरील धारकाने या व्यक्तीने त्यांच्या व्हॉट्सअपवर मेसेज करून त्यांना धमकावून त्यांच्या परिवाराला किंवा त्यांना धमकावून त्यांच्याकडून 50 लाख ते 1 कोटी रुपयाची खंडणीची मागणी केली। त्यावर पोलीस स्टेशन सक्करदरा येथे अपराध दाखल करण्यात आलेला आहे।